पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयते सिंदूरवदन देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासरमणिरीमतं सारासी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरधवल, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंडमंडितकरा, या स्मित पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता। समपतो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्प्रपातमहं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते, ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली आज स्पर्शिलांते, पाय माझे भाणे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदाय शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभवयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय राम, श्री राम जय राम। ओम श्री राम जय राम, श्री राम जय राम, हरि श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय 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 राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 7वा, 7व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। भाविक भक्तो, श्रीराम भक्तो, श्रोते मंडळी हो, हा श्री भावार्थ रामायण हा YouTube चॅनल आपण कशासाठी चालू केलेले आहे, तर प्रत्येकाला रामचरित्र कथेची गोडी लागावी
घर बसल्या रामकथा ऐकायला मिळावी, म्हणून हा आपण युट्यूब चॅनल तयार केलेला आहे. तरी आपण आजपर्यंत ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, बेल बटन दाबली नाही, त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा, घंटी बटन जरूर दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलला बनवलेले रामायणाचे अनुक्रमे बनवले जाणारे व्हिडिओ ते आपल्यापर्यंत पोहोचतील, ती कथा आपल्याला ऐकायला मिळेल. रामायणामध्ये काय सांगितलेलं आहे हे घर बसल्या आपल्याला ऐकायला मिळेल. तरी भाविक भक्त हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल बटन जरूर दाबा. आजच्या कथेचं अध्याय आहे 7वा आणि कांड आहे सुंदरकांड. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 7वा, 7व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. पूर्व प्रसंगापती दूतिका मागे मारुती, आला अशोकवना प्रति सीता सती वंदावया. पूर्व प्रसंगा प्रति दूतिका मागे मारुती, आला अशोकवना प्रति सीता सती वंदावया. पूर्व कथेचं तुम्ही अनुसंधान लक्षात घ्या. राजा रावणाच्या मंदोदरीच्या महालाला ज्यावेळेस हनुमंतराय गेले, मंदोदरीला पाहिलं हनुमंतरायांना त्या सीता माता वाटल्या. पण भगवंतांनी बुद्धी दिली आणि थोडासा हनुमंतरायांनी संयम पाळला, म्हणून हनुमंतरायांना सीता माता कुठं आहेत याचं ज्ञान झालं. कारण रावणानं एक दूतिका अशोकवनाच्या दिशेनं पाठवली आणि त्या सेविकेच्या मागोमाग हळूहळू हनुमंतराया अशोकवन कुठं आहे, ती कोणत्या मार्गाने निघाली आहे, त्या दासीच्या मागून हनुमंतराया अशोकवनाकडे आलेले. सीता माऊलीची भेट घेऊन, त्यांचं दर्शन घेऊन त्यांना वंदन करण्यासाठी हनुमंतराया अशोकवनात आलेले आहेत. देखोनिया अशोकवन हनुमान घाली लोटांगण, करोनिया श्रीराम स्मरण सीता दर्शन करून घे. हनुमंतरायाने अशोकवन पाहिलं. हनुमंतरायांना आनंद झाला. हनुमंतरायाने अशोकवनाला लोटांगण घातलं, प्रभू श्रीरामाचं स्मरण केलं आणि सीता मातेचं दर्शन घेण्यासाठी हनुमंतराया पुढं पुढं चालू लागले. साधावया सीताची रत्न हनुमान क्षण एक धरी ध्यान, देखोनिया अशोकवन आले स्फुरण हनुमंता. सीता माऊली सारखं चिद्रत्न आणि आज ते आपल्याला भेटणार आहे. ज्या उद्देशानं, जे उद्दिष्ट, जे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून सीता माऊलीची शुद्धी करण्यासाठी लंकेत आलेलो आहे, ती शुद्धी आज पूर्णत्वाला जाणार आहे. सीता माऊलीचा शोध लागणार आहे. म्हणून हनुमंतरायाने क्षणभर ध्यान धरलं, अशोकवन पाहिलं आणि अशोकवन पाहून हनुमंतरायांना स्फुरण आलं. जैसा श्रीरामाचा बाण तैसे करोनी उड्डाण, अशोकवना माझी जान आला आपण हनुमंत. ज्याप्रमाणे श्रीरामाचा बाण म्हणजे काय तर एकदा जर भात्यातून रामांनी बाण धनुष्याला काढून लावला, ज्याच्यावर सोडला त्याचं कामच करून आल्याशिवाय तो परत येत नाही. हनुमंतरायांची तीच अवस्था झालेली आहे.
आपण सीतामाऊलीच्या शुद्धीसाठी आलेलो आहे. आणि अशाच प्रकारे हनुमंतरायांनी काय केलं तर उड्डाण केलं आणि अशोक वनामध्ये हनुमंतराया अगदी आनंदानं पोहोचलेले आहेत. वृक्ष सपळ आणि सरळ वन देखोनी विशाळ करी हर्षाचा गोंधळ घोटी लाळ मिठक्या देत. तिथली झाडं फळांनी लखडलेली आहेत. उंचच्या उंच सरळच्या सरळ आहेत. घनदाट अशा प्रकारचं ते राजा रावणाची अशोक वाटिका बाग आहे. अशोकवन पाहिलं हनुमंतरायांना आनंद झाला. तिथली चांगली चांगली सुंदर सुंदर गोड फळ पाहून हनुमंतराया लाळ घोटू लागले, मिठक्या मारू लागले. दाठ देखोनिया झाडा उल्हास आला माकडा वृक्ष वृक्षी उडे तडतडा नाचवी पुडा निच पुच्छ. हनुमंतरायांनी ते वन पाहिलं, ती बाग पाहिली, ती उंच सरळ झाडं पाहिली, फळांनी फुलांनी बहरलेली. हनुमंतराया अगोदरच वानर देव बाप्पा हनुमंतराया जो आपला असणारा माकडाचा किंवा वानराचा गुणधर्म आहे झाडावर बुड्या मारणे, तसे वृक्षावर हनुमंतराया किरण घेऊ लागले. ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मारू लागले, उडू लागले. आनंदानं आपली शेपटी पुढे घेऊन शेपटीला नाचवू लागले. सापडली श्रीरामाची कांता फिटली आधी व्याधी चिंता विचकोनिया निज दाता देवा देवता वाकुल्या दावी. आज आपल्याला आपल्या स्वामीची, आपल्या गुरुची, आपल्या देवाची स्वामींनी सापडली याचा आनंद हनुमंतरायांना झालेला आहे. आणि फिटली आशंका जन्म मृत्यूची अशी अवस्था हनुमंतरायाची झालेली आहे. आधी व्याधी चिंता सर्व काही हनुमंतरायाच्या ठिकाणी शीताशुद्धीबद्दल होती ती दूर झालेली आहे. चिंता नाहीशी झालेली आहे. हनुमंतराया दात विचकू लागलेले आहेत आणि स्वर्गाच्या दिशेने वरती पाहून 33 कोटी देवांना देवतांना वाकुल्या धावू लागलेले आहेत, वाकडे धावू लागलेले आहेत. नारळी घडघडती घडे हनुमान पाहे तिकडे पक्व खरजुरी देखोनी पुढे वेगे उडे गटकावया. हनुमंतरायांना त्या रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये तिथली जी सुंदर फळाफुलांची बाग आहे त्या बागेमध्ये कोणकोणती झाडं होती, कशा कशा प्रकारची फळं लागलेली होती याचं चिंतन भाविक आपल्याला ऐकायला मिळतंय. नारळाची उंचच्या उंच झाडं, नारळाच्या घडच्या घड त्याला लागलेले. हनुमंतराया नारळाकडे पाहू लागलेले. त्याचबरोबर खजुरीची खारकीची झाडं होती, खजुरी पिकलेल्या होत्या. हनुमंतरायाला वाटू लागलं आपण उड्डाण घ्यावं आणि गटकरणा खजुरी गटकावून गिळून टाकावी. पिकले आंबे देखोनी त्यात हनुमान डोळे मिचकावीत द्राक्षांचे घड लोंबत हलवीत येत निज पुच्छ. आंब्याची झाडं, त्या झाडांना भरपूर आंबे लागलेले आणि सगळे पाडाला आलेले पिकलेले आंबे हनुमंतरायांनी पाहिले. हनुमंतराये डोळे मिचकावू लागले. द्राक्षाची बाग होती, द्राक्षाचे घडच्या घड लोंबत होते. हनुमंतरायाला वाटू लागलं आता आपण द्राक्ष पण खावी आणि त्यामुळं आपली शेपटी हनुमंतराया हलवू लागले. मातुलिंगी आणि नारंगी देखोनी हनुमान नाचे रंगी माझे दात सभाग्य भागी फळा लागी करंडावया. हनुमंतरायांनी तिथं महाळुंगाच्या झाडाचं फळ पाहिलं, नारंगी मोसंबी पाहिली. हनुमंतराया आनंदानं नाचू लागले. आज खरोखर म्हणले आज माझ्या दातांचं भाग्य म्हणले, आज मला ही फळं त्यांचे कारंडे पाडायला मिळतंय म्हणले.
आणि आज ही फळ आपल्याला भक्षण करायला, याची चव घ्यायला, त्याचे करकांडे पाळायला दातांना आज संधी मिळते. खरोखर आज माझ्या दातांचं भाग्य. हनुमंतराय म्हणतात, फणसे परिपक्व घन दाटे, हनुमंते नखे खुडले काटे, पिकली केळे चेपुनी बोटे, निंबे आंबटे मीने गे. हनुमंतरायांनी परिपक्व झालेली फणसाची झाडं त्याला लागलेल्या परिपक्व फणसा पाहिल्या. त्या फणसाला जे काठे असतात ते नकानं हनुमंतराय खुडू लागले. केळीच्या बागा आहेत, त्या केळीच्या बागामध्ये पिकलेली केळं बोटानं दाबून हनुमंतराय पाहू लागले. कोणता केळीचा घड पिकलेला आहे. निंबोणीची पण बाग आहे म्हणले, पण हनुमंतराय म्हणतात, नको रे बाबा, निंबू लय आंबट असतं म्हणले, मला लिंबू नको. जांभुळे दे कोणी कुळकुळी ते, हनुमान विचकी दाता ते, आवळे न शेवीच हाते, कार्तिक व्रते स्वीकारी. आणि काळी कुट्ट अशा प्रकारे जांभळीच्या झाडाला जांभळं लागलेली आहेत. हनुमंतराय ती जांभळं पाहून दात उचकू लागलेले आहेत. आवळ्याची ही झाडं आहेत, पण हनुमंतराय म्हणतात, आंबट, तुरट, खारट, तिखट मी काय खाणार नाही बाबा, कारण आता चातुर्मास चालू आहे. देखोनी उंबरे टेंबरे, बिबे विदामने चारे बोरे, पिकली करवंदी नागरे, मिटक्या वानरे देई जेती. हनुमंतरायांनी उंबराची झाडं पाहिली. उंबर लकडलेले झाडाला सगळी उंबर पिकलेले, बिब्याची झाडं आहेत, बोर तर एवढी चांगली आहेत म्हणले. हनुमंतराय पाहिल्यानंतर त्या बोराकडे मिटक्या मारू लागले. पिकलेली करवंदाची झाडं आहेत, त्या करवंदाचा सुगंध सुटलेला आहे. आणि हनुमंतराय सारखं त्या फळाकडे पाहून मिटक्या देऊ लागलेले आहेत, मिटक्या मारू लागलेले. तोरणे आळूवे मौके घोटी, वाळके काकड्या भरल्या पाटी, मोळे मधू देखोनी दाटी, लाळ घोटी वानर. अहो तिथं म्हणले आळूचेही असणारे म्हणले, आळू ही वनस्पती आहे. त्याचबरोबर मोहरीची झाडं आहेत म्हणले, वाळकाचे वेल आहेत म्हणले, सगळ्या काकड्या त्या वेलाला लागलेले आहेत. त्याचबरोबर ह्या झाडांना अनेक ठिकाणी मधमाशांची मोहळे आहेत. हनुमंतरायांना तो मध खाण्यासाठीही आनंद झालेला आहे. भरले खरबुजांचे भारे, देखोनी पिकली भोकरे, उल्हास की जे पैवान रे, पुच्छ पुढारे नाचवित. खरबुजाचे वेल आहेत म्हणले, त्या सगळ्या वेलांना खरबूज लागलेले आहेत. भोकराची झाडं आहेत म्हणले, ती भोकर पिकलेली आहेत म्हणले. आणि हनुमंतरायांना खरबूज खाण्यासाठी, भोकर खाण्यासाठी आनंद झालेला आहे. हनुमंतराय नुसतं पहिल्यांदा निरीक्षण करून घेत आहेत, काय काय खायचं, कुठं कुठं कोणतं कोणतं झाड आहे, कुठं कुठं कोणत्या कोणत्या फळाचं झाड आहे, कुठं कुठं कोणत्या वेलीला कोणतं असणारं फळ लागलेलं आहे. आणि त्यामुळं हनुमंतराय नुसतं पाहतात, आनंदानं शेपटी पुढे घेतात, शेपटीला नाचवतात. देखोनी साखरेची राशी, हनुमान खाजवी दोन्ही कुशी, कोण खाईल या गुळाशी, नाभ देसी गटकाऊ. आता म्हणले खडीसाखर आणि गुळ आपल्या समोर ठेवलाय म्हणले, मग माणूस कोणती पसंती करतो म्हणले, गुळ खाईल का म्हणले खडीसाखर पुढे ठेवल्यावर. त्यामुळं हनुमंतराय त्याच्या पुढं ऊसाचा फळ पाहिला म्हणले. चांगले चांगले गोड गोड ऊस हनुमंतरायांनी पाहिले. आणि हनुमंतरायांना आनंद झाला. ऊस पण खाऊ म्हणले आपण. देखोनिया ऊस पेरणी, वानर नाचे पैरंगणी, रसे देखोनी भरली मांदणी, पुच्छ घाली त्या माझी. काय सांगावं म्हणले, तिथं असणारे म्हणले
उसाचे फळ होते, पण हनुमंतराया त्या फळाच्या जवळ गेले आणि तिथं रसाचे घाणे पण होते म्हणले. त्या रसाच्या घाण्यातून ऊस घालून रस काढण्यासाठी काही भांडी पण होती, जी रस साठवण्यासाठी, तीही हनुमंतरायांनी पाहिली. त्या हनुमंतरायांनी त्या रसाच्या भांड्यात आपली शेपटी घालून पाहिली. त्या प्रक्षाळून निर्मळ जळी गुज सांगे पुच्छा जवळी, भेटली या जनक बाळी वन रवंदळी मग करू. स्वच्छ जिथं पाण्याचं कुंड होतं, त्या पाण्याच्या कुंडामध्ये आपली शेपटी स्वच्छ केली, धुतली हनुमंतरायांनी. आणि शेपटीला हनुमंतराया गुज सांगू लागले, आपण सीतामाऊलीची भेट घेऊ अगोदर म्हणले. सीतामाऊली आपल्याला भेटल्या, त्यांची आज्ञा मागू, परवानगी मागू, आणि मग ह्या वनाचा सगळा हिशोब चुकता करू म्हणले. वन रवंदळी करू, वन उपाडा करू, तोपर्यंत शेपटी तू शांत राहा बर का, असं हनुमंतराय शेपटीला बोलतात. हनुमान पुच्छाशी करी एकांत, सीतेशी पुसो निवृत्तांत, मग या फळाशी लावू हात तवरी शांत त्वा असावे. हनुमंतराया शेपटीला गुज करतात, बोलतात, सीता माऊलीची भेट घेऊ, तिची विचारपूस करू, तिची परवानगी घेऊन मग या फळांना आपण हात लावू, तोपर्यंत आपण फळाला हात लावायचा नाही, तोपर्यंत तू शांत राहा. शेपटीला हनुमंतराया बोलतात, ऐशे सांगोनी निज खून वेगे करोनी उड्डाण, प्राकारावरी दान हनुमान आपण ओळंगला. शेपटीला खून सांगितली. हनुमंतरायांनी ताबडतोब वेगानं उड्डाण केलं आणि तिथं राजा रावणानं बांधलेलं मंदिर होतं. त्या मंदिरावर गोपुर होती, गोपुरावर कळस होता आणि हनुमंतराया त्या मंदिराच्या गोपुरावर उड्डाण करून चढले आणि वरी बसले. अशोकवना माझारी रावणाची शृंगार ओवरी, उपरा उपरी गोपुरी हनुमान त्यावरी ओळंगला. अशोकवनामध्ये रावणानं शृंगार खोल्याही बांधलेल्या होत्या, त्याच्यावर गोपुर होती आणि उंच अशा ठिकाणी हनुमंतरायांना वाटलं आपण सगळीकडे या अशोकवनाची पाहणी करावी, म्हणून उंच ठिकाणी जाऊन गोपुरावरती हनुमंतराया निवांत बसले. त्यावरी बैसोनी आपण अवलोकी अशोकवन, नित्य वसंते शोभायमान सदा संपन्न फळ पुष्पी. त्या गोपुरावरती उंचीवर हनुमंतराय बसले आणि इकडं तिकडं चौपेर त्या वनाकडे पाहू लागले. अशोकवन हनुमंतरायांनी एकदा दृष्टी खालून घातलं, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की नित्य इथं वसंताचं आगमन आहे, त्यामुळं इथल्या वनाला, या अशोक वाटिकेला, या बागेला शोभाय म्हणले. सर्व झाडं फळांनी फुलांनी बहरलेली आहेत. अशोकवनाची आता नित्य नांदे वसंत, सदा सपळीत सर्व वृक्ष देखे हनुमंत स्वानंदे. अशोकवनाच्या आतमध्ये असणारी सर्व झाडं फळानं फुलानं लकडलेली आहेत, कारण इथं 12ही महिने वसंत त्याचं वास्तव्य आहे हे हनुमंतरायांना कळालं आणि अशोक वाटिका पाहून हनुमंतरायांना स्वानंद झाला. शाल तमाल तरुतमाल सरळ शोभा ती विशाळ, कर्णिकारी पुष्प प्रबळ अशोकी विशाळ विश्रांती. शाल नावाची तिथं झाड आहेत म्हणले, ती अतिशय सरळ आहेत म्हणले, विशाळ आहेत म्हणले, मोठीच्या मोठी आहेत. आणि अशी अशोक वनातली ही झाडं विश्रांतीसाठी विशाळ आहेत, सावली अगदी शीतल आहे. हनुमंतरायांनी पाहिलं, आनंद झाला. कपित्त बिल्व च्युत चंपक, पिचुमंद नीप शिशीपक, आवळी साल फळी मधुक
वृक्ष अनिक शोभती. तिथं कवटीची उंचच्या उंच झाडं आहेत म्हणले, बेलाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, चंपक असणारी आहे, त्याचबरोबर कडुनिंबाची झाडं आहेत, त्याचबरोबर कळंबाची झाडं आहेत, अशोकाची झाडं आहेत, आवळ्याची झाडं आहेत. अशी उंचच्या उंच ही सगळी झाडं शोभून दिसत आहेत. नागचंपक उदाळक मंदार कल्पतरू पारिजातक फणस पाटल नंदानक टवटवीत शोभती. नाग चंपकाची झाडं आहेत म्हणले, कल्पतरूची झाडं आहेत, मेरू मंदार त्या मंदाराची झाडं आहेत म्हणले, पारिजातकाची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत. आणि सगळी झाडं कशी आहेत म्हणले, कोवळी पालवी फुटलेली टवटवीत दिसत आहेत. रजत वृक्ष कैलासगिरी रावणे प्रार्थोनी त्रिपुरारी सार्ध सुमन सुगंध भारी अशोका माझारी. रजत वृक्ष कैलासगिरीला ज्यावेळेस राजा रावण जायचे त्यावेळेस तिथली झाडं पाहिजे. तिथं चंदेरी वृक्ष होते म्हणले, आणि ते चंदेरी रुपेरी वृक्ष राजा रावणानं शंकराची प्रार्थना करून मागून घेतले होते, लंकेच्या अशोकवनामध्ये आणून लावले होते. त्यांचा म्हणले सुमन त्या फुलांचा जो सुगंध होता म्हणले तो सुगंध फार भारी होता म्हणले. आणि अशा प्रकारचे रजत वृक्ष सुगंधित वृक्ष अशोकवनामध्ये होते. विभांडोनी कुबेर नगरी सुमन वृक्ष नाना परी सुगंध न माये आंबरी अशोका माझारी रावण. आणि ज्यावेळेस कुबेराचं राजा रावणाचं भांडण झालं, युद्ध झालं, त्यावेळेस अलकावती कुबेराची नगरी तिथलीही असणारी म्हणजे सुवासिक सुगंधित अशा प्रकारची फुलाची झाडं राजा रावणानं आणून या अशोक वाटिकेमध्ये लावली होती. आणि त्यामुळं अशोक वनामध्ये सगळीकडं फुलांचा सुगंध दरवळत होता. यज्ञ राखिता सुगंधिनी साद्रा सुवर्ण कमळिनी रावण निलिया हिरोनी अशोकवनी घमघमती. या असणाऱ्या यज्ञाजवळ सुगंधी अशा प्रकारच्या म्हणजे फुलांच्या सुवर्ण कमळिनीच्या ज्या असणाऱ्या म्हणजे वेले जी झाडं आहेत म्हणजे तीही असणारी राजा रावणानं तिथनं हिरोन हिसकावून अशोकवनात आणून लावलेली होती. त्यामुळं अशोकवनात सगळ्या फुलांचा घमघमाट सुटलेला होता. सुवर्ण रजत वृक्ष मेळी पुष्पे सुगंध पांढरी पिवळी फळे स्वादिष्ट चवी आगळी बीज रत्नावळी त्या माझी. काही सांगावं म्हणले, सोनेरी हिरवी पिवळी पांढरी निळी जांभळी अशा सगळ्या प्रकारची तिथं फुलं होती म्हणले. फळं तर एकदम चवीला स्वादिष्ट होती. आजपर्यंत जी फळं पाहिली नाहीत अशी आगळी वेगळी फळं ती पाडाला आलेली पिकलेली. आणि त्या फळामध्ये सुद्धा त्या फळांचं जे बी आहेत म्हणले ते बीज रत्नावळी अशी फळं हनुमंतरायांनी पाहिली. तया बीजापासून फुडती नवे वृक्षांची उत्पत्ती एक वेळ फळे येती मग शोभती नुसतीच. काही काही तर बिगर बियांच्या फळांची झाडं होती म्हणले. ते फळ फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट रुचकर चविष्ट गोड. आणि अशी ही काही झाडं अशोकवनामध्ये होती. आयशिया वृक्षाची या जाती अशोकवनी नो किती शोभा सोये सोबती उडे मारुती त्या माझी. अशी किती किती जातीची कोणकोणत्या फळाची झाडं होती याचं वर्णन नात्रया म्हणतात मला करता येत नाही. पण अशी झाडं अशोकवनाच्या ठिकाणी शोभा देत होती. आणि त्या झाडावरती हनुमंतराया उड्या मारत होते. वृक्ष शोभा दे कलियावरी मन मूर्छित त्या माझारी दृष्टी जावोनी विसरे बाहेरी सुगंध हरी घ्राणाते. त्या झाडांची शोभा बघितली ना खरोखर मनाला सुद्धा भुरळ पडत होती. दृष्टी आपली
एकदा पाहत राहिली की एकटक त्या झाडाकड, त्या बागेकड पाहत होती. अशी सुंदर फळांची फुलांची ही बाग, आणि ते फुलांचा सुगंध तर म्हणले नाकातून एवढा दरवळत होता, घमघमाट सुटलेला होता. आयशिया वृक्षो वृक्षी जान, गदा पाणी वीर दारुण, राक्षस ठेविले रक्षण, पाहे कोण तयाकडे. अशा ह्या असणाऱ्या म्हणजे अशोक वनाच्या बागेमध्ये राजा रावणानं मोठमोठाले राक्षस त्या बागेचं रक्षण करण्यासाठी ठेवलेले होते. त्यांच्या हातामध्ये गदा वगैरे होत्या, शस्त्र होती, पण फक्त येणा जाणारे त्या बागेकडे पाहायचे. त्या राक्षसाकडे कोण पाहत नव्हतं. म्हणले दुर्धर वृक्षा माझारी, हनुमान सो इच्छा क्रीडा करी, राक्षस बळाची थोरी, तृणावारी गणिना. आणि अशा प्रकारचे दुर्धर वृक्ष आजपर्यंत जे पाहिले नव्हते ते हनुमंतरायांनी तिथं पाहिले. हनुमंतराया स्वतःच्या मनानं इकडं तिकडं, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर सारखे उड्या मारू लागले. टुनटुन उड्या मारून आनंद घेऊ लागले. एवढे मोठे असणारे रखवालदार राक्षस तिथं होते. हातामध्ये गदा होती, शस्त्र होती त्यांच्या. पण हनुमंतराया त्यांना गणिनाथ म्हणले. त्यांना एखाद्या गवताच्या गाडीप्रमाणे किरकोळ मानून आपला आनंद कसा घ्यायचा हे उड्या मारून घेत होते. अशोकवनी देऊळ रावण करी अति विशाळ, सहस्त्र स्तंभाचे प्रबळ, रत्न प्रवाळे मेकळा. अशोकवनामध्ये राजा रावणानं एक मंदिर बांधलेलं होतं, देऊळ होतं, आणि त्या देवळाला 1000 खांब होते म्हणले. आणि त्या 1000 खांबाला नवरत्नानं जडवलेलं होतं. 5 पाचुका माणिकेवरी, हिरे मुक्ता फळे हारोहारी, कळस लखलखती अंबरी, तयावरी पताका. माणिक, मोते, हिरे, मुक्ताफळ, पाचू हे सगळ्यांनी म्हणले ते देऊळ सजवलेलं होतं. देवळावर असणारा कळस सोन्याचा होता. तो आकाशामध्ये लख 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 असा झळकत होता. आणि त्यावर ज्या पताका होत्या त्या पताका फडफडत होत्या. सुवर्ण वेदिका दोही बाही, रत्ने जडली त्या माझी पाही, ओठंगणे ठाई ठाई, दिसे भुई प्रतिबिंब, सुवर्ण वेदिका दोही वाही, रत्ने जडली त्या माझी पाही, ओठंगणे ठाई ठाई, दिसे भुई प्रतिबिंब. आणि सोन्याचे ओटे दोन्ही बाजूला होते म्हणले. त्याचबरोबर म्हणले तिथं नवरत्नाने जडवल्यामुळं ठिकठिकाणी ओवऱ्या होत्या, ठिकठिकाणी बसायला ओटे होते. आणि जमिनीकडे पाहिलं तर त्या असणारी जमीन म्हणले पाचून मडवलेली. पाहणाऱ्याचं प्रतिबिंब जसं आरशात दिसतं तसं त्या जमिनीवर दिसायचं. नंदनवन चैत्रवन त्याहुनी दिसे शोभायमान, आनंदवनेसी समान, कैलास भुवन तेवी शोभे. ज्याप्रमाणे नंदनवन आहे म्हणले, चैत्रवन आहे म्हणले, आनंदवन आहे म्हणले, कैलास भुवन आहे म्हणले, त्यापेक्षा सुद्धा शोभा या राजा रावणाच्या अशोकवनामध्ये अधिक आहे. वनद्वारी प्रसादद्वारी, राक्षस सावधान शस्त्रास्त्री, वारा यावया वाट नव्हे भीतरी, सुरासुरी दुर्धर. आणि वनाचं जिथं प्रवेशद्वार आहे म्हणले, जिथं मंदिराचं देवळाचं प्रसादाचं दरवाजे आहे म्हणले, ठिकठिकाणी सावध अशा प्रकारची मोठमोठाले राक्षस हातामध्ये शस्त्र घेऊन पहारा देत आहेत. आणि या सगळ्यांच्या मधून तिथं वाऱ्याला सुद्धा यायला वाट मिळत नाही. असं असणार संरक्षण राजा रावणानं ठिकठिकाणी या अशोकवनाला लावलेले. देवाधिकांना दानवांना सुद्धा तिथं यायला अशक्य आहे.
अशी अवस्था अशोक वनाच्या ठिकाणी संरक्षणामुळे आहे म्हणतात. बोट दाखविता हात तोडी, डोळा दाखविल्या डोळा फोडी, दुर्धर राक्षस परवडी, कडो विकडी घर राखत. अहो, एखाद्यानं बोलता बोलता जर त्या राक्षसाकडे बोट केलं तर ते राक्षस काय करायचे म्हणले, त्याचं बोट तोडून काढायचे. एखाद्यानं डोळ्यानं जर खुणवलं, डोळ्यानं दाबण्याचा प्रयत्न केला तर ते राक्षस त्याचा डोळा फोडायचे. अशा प्रकारचे एवढे राक्षस तिथं, एवढी राक्षसांची संख्या होती म्हणले की अत्यंत सावधानतेनं त्या अशोक वनाची रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. लंके प्रति आड सागर, पुढे दुर्गा अति दुर्धर, त्या माझी रावण मंदिर अति दुस्तर प्रवेश. लंकेच्या भोवताली खंदक खणलेलं आहे म्हणले आणि त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी सोडलेलं आहे. त्या खंदकाच्या असणाऱ्या पाण्यातून तर पलीकडे जायलाच येत नव्हतं म्हणले. खोलच्या खोल खंदक, जसं कालवा असतो ना म्हणले, कालवा जरा छोटाच असतो, नदीसारखी खंदक म्हणले चारी खणलेली, त्याच्यात समुद्राचं पाणी भोवताली सोडलेलं आणि त्याच्यातून आत कुणाला जाता येत नव्हतं. आणि त्याच्यातून पुढे गेला तर मोठमोठाले असणारे दुर्ग आणि त्या दुर्गाच्या आतमध्ये रावण मंदिर म्हणजे रावणाचा महाल. अशा प्रकारे कुणालाही तिथं जाणं शक्य नव्हतं. प्रवेश करायला अतिशय बिकट अशी अवस्था, अशी लंकेची रचना आहे म्हणतात. त्याही माझी स्त्रियांचे भुवन, अतिशय अशी दुर्गम गमन, त्याची माझी अशोक भुवन, दुर्गम गमन सुरासुरा. पहिल्यांदा खंदक लागतोय म्हणले, त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी सोडलेलं, नंतर मोठमोठाले असणारे किल्ले दुर्ग लागतात म्हणले, मोठमोठे हुडे आहेत म्हणले, त्याच्या आतमध्ये रावणाचं महाल आहे म्हणले, रावणाचा असणारा राजवाडा आहे. त्या राजवाड्याच्या पाठीमाग राजा रावणाच्या ज्या 80,000 बायका आहेत म्हणले, त्या सगळ्यांची घरं आहेत म्हणले. आणि 80,000 बायकांच्या सगळ्या महालाच्या नंतर मग त्याच्या पाठीमाग अशोक वन आहे म्हणले. अशी लंकेची रचना आहे. दुर्गमी रिगावया हनुमंत, अतिदक्ष आणि समर्थ, हेमरजत वृक्षात निशंक क्रीडत ते ऐका. आणि असा हनुमंतया जिथं देव दानवांना सुद्धा येता येत नाही, वाऱ्याला सुद्धा वाट नाही, पण भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असल्यामुळं, भगवंताची सेवावृत्ती अंतकरणात असल्यामुळं, नामचिंतन हृदयात असल्यामुळं, मुखामध्ये श्रीरामाचं नाम असल्यामुळं अतिशय समर्थ, अतिशय दक्ष असणारे हनुमंतराया त्या वृक्षाच्या आत कुठलीही भीती न बाळगता इकडं तिकडं उड्या मारत होते, खेळत होते. असो हा वन विचार, शीतदर्शनी अति सादर, सम्मुख चालिला वानर, धरोनी सूत्र लक्षाचे. असो अशा प्रकारे ह्या वनाचं वर्णन केलेलं आहे. नात्रया म्हणतात. आता वन वर्णन इथं थांबवतो. हनुमंतराया अतिशय सावधान आहेत, आपला अमूल्य वेळ वाया घालवत नाहीत, त्याला अतिसादर म्हणतात. आणि अशी हनुमंतराया अतिशय सादर आहेत. हनुमंतरायांनी ठरवलेलं आहे आपण ज्या कामाला आलेलं आहे ते काम अगोदर केलं पाहिजे. आपण काही इथं इकडून तिकडून उड्या मारायला, खेळायला, कुदायला याच्यासाठी आलोय का? आपण सीताशुद्धीसाठी आलेलो आहे. म्हणून अगोदर सीता माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे. सीता माऊली कोणत्या ठिकाणी आहेत ते पाहिलं पाहिजे, त्यांचं तत्परतेनं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून हनुमंतराया सीता माऊलीच्या दिशेनं सम्मुख चाललेलं आहे. आणि हनुमंतराया सीता माऊलीचं काही वेळातच म्हणजे पुढच्या भागातच दर्शन घेतील. हनुमंतराया सीता माऊलीबद्दल बरोबर काय गुज गोष्टी करतील, सीता माऊली हनुमंतरायांना काय बोलतील, याचं गोड चिंतन आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेल. भाविक भक्त हो, आजच्या भागात आज आपण इथंच थांबूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थम महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै समागत्य निष्ठुनं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। जय श्री राम जय जय श्री राम, जय श्री राम जय जय श्री राम। केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा। केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा। श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।